अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोडती दात ही आमची अवकाश सांगणारा शंभू राजा आहे तो. कसं उघडला असेल त्याचं तोंड. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर. थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर. राजे अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता. राजे अजून तुम्ही 10 वर्ष जगली असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता. अरे राजे अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. मुघलांनी विचारलं, राजे ये तो हाथी आपको बहुत पसंद है, पर राजे ये तो हाथी अभी आगरा में है और आप इस हाथी को महाराष्ट्र में कैसे ले आओगे. तेव्हा राजांनी त्या औरंगजेबाचा डोळे घालून म्हणतात, अरे ये तो जानवर है, अरे ये तो जानवर है, बैठ कर नहीं आए तो खींच कर ले जाएंगे. अरे ये तो जानवर है, बैठ कर नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए थे वो अभी आगरा में है और आप इस महाराष्ट्र में कैसे ले आओगे. लेकिन एवढ्या शंभूराजांना माहिती आहे आता तर हात दिले परत तर घेऊत की लग्न काय असतं जगणं काय असतं हे शिवरायांनी या मातीला शिकवलं. अरे हा राजा स्वाभिमान कुणाकडून शिकला तर छत्रपती शिवरायांकडून शिकला. अरे आणि हा राजा मोठा झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व तेवढंच मोठं आहे. अरे मरगरांच्या बळावरती तलवारीच्या जोरावरती शत्रूला नाचवतात. मराठे औरंग्याला नाचवायला वेळ नाही लावणार. खरे शंभूराजे इथल्या मातीला आणि इथल्या लोकांना कळालेच नाही. अरे ते शंभूराजे ज्यांनी इथल्या रयतेला स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दाखवलं. ते शंभूराजे ज्यांनी इथल्या रयतेला जगायचं कसं आणि मरायचं कसं हे शिकवलं. अरे तो शंभूराजा इथल्या या लोकांना कळाला नाही आणि समजलाही नाही. पण त्या रक्ताच्या थेंबातून कैक संभाजीराजे जन्माला आले. जन्माला आले. अरे ही प्रेरणा कुणाची होती, हे चैतन्य कुणाचं होतं, ही स्फूर्ती कुणाची होती, ही शंभूराजांची होती. अरे रक्त सुद्धा रडलं नाही माझा राजा गेल्यावर. अरे रक्त सुद्धा रडलं नाही माझा राजा गेल्यावर. थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब राज थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे एकदा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकटे कापून टाक. राजे तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. जाता एवढंच म्हणे, सह्याद्रीच्या छातीमधून धगधगणारा लावा होता. स्वराज्य रक्षक शंभू वाघाचा तो छावा होता. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले त्या मासाहेब जिजाऊ हे स्वप्न ज्यांनी सत्यात उतरले ते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक आणि स्वाभिमान टिकून ठेवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले ते छत्रपती संभाजी महाराज. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.